मलगी परिसर में आखा डायहा आणि समाज विविध संघटना पदाधिकारी आणि मूर्ती या ठिकाणी समाजाच्या वतीने या आदिवासी समाजाचे युवा डॅशिंग नेतृत्व नंदुरबार मध्ये आदिवासी समाजाला रात्री बेरात्री युवकांना समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला अडचण येताच ज्या व्यक्तीला अडचण सांगताच 0 मिनिटात ज्या व्यक्तीने आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला असे जय बाबा भिल यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। त्या अनुषंगाने आज रोजी समाजाच्या वतीने जय बाबा यांना अंतिम जोहार भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। या अनुषंगाने सातपुड्यातील सर्व आदिवासी बांधवांना आणि खास करून युवकांना आवाहन करण्यात येते की दिनांक 24/9/2025 रोजी मलगी या ठिकाणी बंजारा व धनगर समाजाची आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये एसटी समाजामध्ये आरक्षण मागणी होत असताना पूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी होते आहे। या निमित्त मलगीमध्ये 24/9/2025 रोजी एक निषेध मोर्चा त्याचबरोबर आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे। तरी सातपुड्यातील सर्व युवकांना खास करून आवाहन व विनंती करण्यात येते की आपल्याला या निषेध मोर्चात सहभाग घ्यायचा आहे। मला युवकांना सांगायचं वाटतं की आदिवासी समाजावर एक मोठं संकट आलं असताना आपल्या नंदुरबार जिल्ह्यात युवकाचे नेतृत्व आणि कायम समाजासाठी झटणारे आणि लढणारे असे युवा जय बाबा भिल यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। परंतु माझी युवकांना विनंती आहे की आपल्याला ज्या वेळेस नंदुरबार मध्ये अडचणी आणि काही अडचणी आली असताना या जय बाबा दादांनी सर्व युवकांच्या असतील आदिवासी भगिनीच्या असतील कोणत्याही समाज घटकांची अडचणी असतील या दादांनी नंदुरबार मध्ये अडचणी सोडवल्या आहेत। आपले युवकांचे सर्वांचे आदर्श होते। ज्या वेळेस जय दादा जेव्हा नंदुरबार मध्ये जिवंत होते त्यावेळेस आपल्याला गर्वाने आपण नंदुरबार मध्ये आपण जय आदिवासी सांगायचं हे त्यांनी शिकवलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस 9 ऑगस्ट असेल जागतिक आदिवासी दिवस होता त्यावेळेस त्यांनी आपल्या आदिवासी समाजासाठी प्रत्येक प्रकारचं नियोजन या जय दादांनी करून दिलं आणि त्याच प्रमाणे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गाखाली आपण एक आदर्श घेऊन काम करायचं। परंतु यावेळी आपल्यात जय बाबा हे आपल्याला सोडून गेलेत ही एक दुःखाची बाब आहे। परंतु आपण युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे की एक युवा नेतृत्व आपला समाजाचं नेतृत्व होतं आणि त्यांचं समाजावर एक दुःखाचा काळ आलेला होता, दुःखाचा काळ आलेला आहे। यावेळेस त्यांची हत्या झालेली आहे ते आपल्या समाजात नाही आहे। मग त्यांचं बलिदान जे आपल्या समाजासाठी गेलेलं आहे
त्या समाजाचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही। म्हणून माझी प्रत्येक युवकांना, ते कोणत्याही ग्रुपचे असतील, पण हात जोडून विनंती करतो की ते डेव्हिल ग्रुपचे असतील, लिंकिन पार्कचे असतील, महाकालवाले असतील, भिलवंशवाले असतील, वीर आदिवासी ब्रिगेडवाले असतील, जय आदिवासी ब्रिगेडवाले असतील, प्रत्येक संघटनेचे असतील, एकलव्य ग्रुपचे असतील, बिरसा फायटरचे, असे प्रत्येक काहीतरी ग्रुप आहेत। तो माझ्या सर्व संघटनेच्या पदाधिकारी आणि युवकांना विनंती आहे की दिनांक 24/9/2025 रोजी आपल्याला या अस्तित्वाच्या लढाईत आपल्याला सहभाग घ्यायचा आहे आणि त्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित राहायचं आहे। एवढंच बोलून माझं 2 शब्द संपवतो।